नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस लॉ या विषयाच्या मागील व्याख्यानामध्ये आपण कंपनीचे सभासत्व मिळवण्याचे म्हणजेच प्राप्त करण्याचे आणि सभासत्व रद्द होण्याचे विविध मार्ग यांची सविस्तर चर्चा केलेली आहे. कंपनी कायद्यातील सभासद नोंदणी पुस्तकाच्या संदर्भामध्ये जी एक महत्त्वाची तरतूद आहे त्यानुसार कंपनी कायद्याच्या कलम 150(1) नुसार प्रत्येक कंपनीला आपलं सभासद नोंदणी पुस्तक ठेवावं लागतं, ज्यामध्ये आपल्या सभासदांची कंपनीसाठी आवश्यक असणारी माहिती ही नोंदवलेली असते. सर्वसाधारणपणे सभासद नोंदणी पुस्तकामध्ये जो महत्त्वाचा तपशील असतो त्यामध्ये सभासदाचं नाव, त्याचा पूर्ण पत्ता आणि व्यवसाय याची नोंद ही केलेली असते. त्याबरोबरच सभासदाने धारण केलेल्या भागांची संख्या, त्यांचे क्रमांक आणि कंपनीकडे भरणा केलेली रक्कम याची नोंद ही केलेली असते. एखाद्या सभासदाचं सभासत्व रद्द झालेले असल्यास रद्द केल्याच्या तारखाची नोंद ही नोंद पुस्तकामध्ये केलेली असते. त्याबरोबरच भागधारकाने खरेदी केलेल्या भागांचं भागसाठ्यात रूपांतर केलेलं असल्यास भागसाठ्याची रक्कम ही सभासदाच्या नावापुढे नोंदवलेली असते. कंपनीचं सभासद पुस्तक कंपनीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यासंदर्भात कंपनी कायद्यामध्ये ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्यामध्ये सभासद नोंदणी पुस्तक हे नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेवणं आवश्यक असतं. जेव्हा एखाद्या सभासदाला सभासद नोंद पुस्तकातील माहिती पाहावयाची असेल त्यावेळेला त्याला सहजपणे अशा प्रकारचं नोंदणी पुस्तक हे उपलब्ध झालेलं असलं पाहिजे. ज्या कंपनीच्या सभासदांची संख्या ही 50 पेक्षा जास्त असेल अशा नोंद पुस्तकामध्ये सभासदांचे एक स्वतंत्र अशा प्रकारची सूची तयार करणं आवश्यक असतं. तयार केलेली सूची ही नोंद पुस्तकाच्या सुरुवातीलाच लावणं हे आवश्यक आहे, ज्यामुळे सभासदाला त्याचा अनुक्रमांक आणि पान नंबर हा मिळेल आणि सभासदाला त्याची नोंद पुस्तकामध्ये नोंदवलेली माहिती ही त्वरित उपलब्ध होईल. सभासदाचं नोंदणी पुस्तक हे रजिस्टरच्या स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे. थोडक्यात कंपनीचं सभासद नोंदणी पुस्तक हे कंपनीच्या अनेक दस्तऐवजांपैकी एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. कंपनी कायद्यातील पुढची महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे कंपनीच्या सभासदांचे हक्क किंवा अधिकार, राईट्स ऑफ अ मेंबर ऑफ द कंपनी. कंपनीचा सभासद हा खऱ्या अर्थाने कंपनीचा मालक असतो, ज्याने भागांच्या रूपामध्ये कंपनीमध्ये आपलं भांडवल हे गुंतवलेलं असतं. साहजिकच कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार अनेक प्रकारचे हक्क आणि अधिकार हे प्राप्त झालेले असतात. कंपनी सभासदाला प्राप्त होणारे काही हक्क हे कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार प्राप्त होतात, तर काही हक्क हे कंपनीचे घटनापत्रक आणि नियमावली यातील तरतुदीनुसार प्राप्त होतात. या सर्व हक्कांचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 भागामध्ये केलं जातं, ते म्हणजे सभासदांचे वैयक्तिक हक्क आणि सभासदांचे सामूहिक हक्क. सभासदांचे जे वैयक्तिक हक्क आहेत ते वैयक्तिकरित्या किंवा स्वतंत्रपणे प्रत्येक सभासदाला वापरता येतात आणि म्हणून या हक्कांमध्ये
ज्या महत्वाच्या हक्कांचा समावेश केलेला आहे त्यातील पहिला महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे भाग वाटपाची सूचना प्राप्त करणे. ज्या वेळेला कंपनीला नवीन भागांची विक्री करावयाची असते त्यावेळेला जुन्या भागधारकांना म्हणजेच सभासदांना कंपनीचे नवीन भाग प्राधान्यक्रमाने विकत घेण्याचा हक्क प्राप्त होतो. त्यामुळे अशा भागांची सूचना प्राप्त करण्याचा सभासदाला हक्क आहे. दुसरा महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्र प्राप्त करणे. कंपनीच्या भागांवरील मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी ज्या भागधारकाने भाग खरेदी केलेले असतात त्याला कंपनीकडून भाग प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा हक्क असतो. ज्या भागांवरील रक्कम कंपनीने पूर्णपणे भरलेली आहे अशा भागांवर कंपनीच्या सभासदाला प्रमाणपत्र प्राप्त करता येतं. अशा प्रमाणपत्रामध्ये सभासदाचं नाव, त्याने खरेदी केलेल्या भागांची एकूण संख्या, भागांचे क्रमांक आणि भागांची एकूण रक्कम या संदर्भातला तपशील हा नमूद केलेला असतो. तिसरा महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे सभासद नोंदणी पुस्तकामध्ये स्वतःचं नाव नोंदवून घेणं. कंपनीचं सभासदत्व प्राप्त करून घेण्यासाठी केवळ भागांची खरेदी करून चालत नाही, तर अशा भागधारकाला अधिकृतरित्या सभासदत्व प्राप्त करण्यासाठी सभासदाच्या नोंदणी पुस्तकामध्ये आपलं स्वतःचं नाव नोंदवून घेण्याचा हक्क आहे. चौथा महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे भागांचं हस्तांतर करणं. कंपनीचे भाग हे हस्तांतरणीय असतात आणि त्यामुळे कंपनीच्या भागधारकाला म्हणजेच सभासदाला त्याने खरेदी केलेल्या भागांचं सहजपणे हस्तांतर करता येतं, त्याची विक्री करता येते. त्याबरोबरच भागांची वारसा हक्काने नोंदणी करता येते किंवा भाग भेट म्हणून देखील देता येतात. पाचवा महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे सभेची सूचना प्राप्त करणे. कंपनीच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये कंपनीला विविध अशा प्रकारच्या सभांचं आयोजन करावं लागतं. यामध्ये नियामक सभा असेल, पहिली सर्वसाधारण सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा विशेष सभा असेल, अशा सर्व सभांना उपस्थित राहण्यासाठी पुरेशा कालावधीमध्ये सभेची सूचना प्राप्त करण्याचा सभासदाला हक्क आहे. त्याबरोबरच पुढचा महत्वाचा हक्क आहे तो म्हणजे सभेसाठी स्वतः ऐवजी प्रतिनिधीची नियुक्ती करणं. जेव्हा कंपनीच्या सभांचं आयोजन केलं जातं अशा सभांना सभासदाने उपस्थित राहणं हे आवश्यक आहे. उपस्थित राहण्याचा त्याचा हक्क किंवा अधिकार आहे. परंतु काही अपरिहार्य परिस्थितीमध्ये एखाद्या सभासदाला सभेसाठी उपस्थित राहणं शक्य नसेल तर तो एखाद्या व्यक्तीला आपलं अधिकार पत्र देऊन आपल्या ऐवजी सभेला उपस्थित राहण्यासाठी त्याची नियुक्ती करू शकतो. थोडक्यात सभेसाठी स्वतः ऐवजी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचा त्याला हक्क किंवा अधिकार आहे. कंपनीच्या पुस्तकांची तपासणी करण्याचा हक्क किंवा अधिकार. कंपनीच्या मुख्य कार्यालयामध्ये कंपनीचं नफा तोटा पत्रक, ताळेबंद म्हणजेच वेगळ्या प्रकारची लेखापत्रक, त्याबरोबरच कंपनीच्या संदर्भातली अनेक दस्तऐवज ही उपलब्ध असतात. कंपनीच्या सभासदाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कंपनीच्या पुस्तकांची तपासणी करू शकतो. अशा प्रकारे पुस्तकांची तपासणी करण्याचा त्याला हक्क किंवा अधिकार आहे. भागांवरील लाभांश प्राप्त करणं. कंपनीच्या भागधारकाने म्हणजेच सभासदाने भागांच्या रूपाने कंपनीमध्ये भांडवलाची गुंतवणूक केलेली असते. साहजिकच अशा गुंतवणुकीवर त्याला योग्य परतावा मिळणं हे अपेक्षित असतं. कंपनीच्या सभासदांना परतावा हा त्यांनी खरेदी केलेल्या भागांवर जाहीर केल्या जाणाऱ्या लाभांशाच्या रूपात प्राप्त होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा कंपनी अशा भागांवर लाभांश जाहीर करते त्यावेळेला भागांवरील
लाभांश प्राप्त करण्याचा त्याला हक्क आहे. त्याबरोबरच बोनस भाग प्राप्त करण्याचा हक्क. बऱ्याच अशा कंपन्या त्यांना दरवर्षी होणाऱ्या नफ्यातून काही भाग हा राखीव निधीच्या स्वरूपामध्ये बाजूला काढून ठेवतात. बऱ्याच कालावधीनंतर या राखीव निधीचा योग्य कारणासाठी वापर करणं कंपनीला शक्य झालं नाही, तर या राखीव निधीतील काही रक्कम ही भागधारकांना बोनस भाग देण्यासाठी वापरली जाते. अशा प्रकारे जेव्हा कंपनीकडून बोनस भागांचं वाटप केलं जातं, त्यावेळेला बोनस भाग प्राप्त करण्याचा त्याला हक्क आहे. पुढचा महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी नफा तोटा खाते आणि ताळेबंद याची प्रत प्राप्त करणे. जेव्हा कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं जातं,